मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पण नरेंद्र मोदींनी मंदिर ही उभारलं, नरेंद्र आणि मोदी लोकार्पण ही झालं त्याचं. हे जे एसएनसी आहेत, एसएनसी त्यांना इतिहास माहित नाही, ते एक नंबरचे खोटारडे आहेत. ते कधी बेळगावच्या आंदोलनात नव्हते आणि म्हणतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो. शिवसेनेनं अयोध्येचं आंदोलन केलं तेव्हाही ते कुठे नव्हते. बाबरीच्या प्रकरणामध्ये शिवसेना आघाडीवर होती. मोदी कुठे होते हो? मोदी अमित शहा कुठे होते अयोध्येच्या आंदोलनात? भूमिगत, हे कायम भूमिगत असतात. भूमिगत असतात म्हणजे कुठे ढोकला खात असतात. आम्हाला सांगा, तुम्ही कुठे होतात? माझ्यावर चार्जशीट आहे, तुमच्यावर आहे. मी सीबीआय कोर्टासमोर 10 वेळा जाऊन आलो, तुम्ही गेला? तारीख नाही बघा, ही घोषणाच आमची आहे शिवसेनेची. मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, ही घोषणा शिवसेनेची आहे. त्याला माहित नसेल त्या माणसाला. नाही, पण ते म्हणतात की ही मस्करी केली गेली. ही मस्करी नाही, हे पण आमचा मोदींनी दबाव. मंदिर उभं केलं. मोदी काहीच उभारू शकत नाही. मोदीने देश विकण्याचंच काम करू शकतात. कुठे मंदिर? सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मंदिर उभारलं आणि हजारो लाखो करसेवकांच्या बलिदानातून मंदिर उभारलेलं आहे. या गांडूंच्या सहकार्याने नाही उभारले, जे पळून गेले. कुठे बोलतात ते? चला, धन्यवाद. एक आहे की मराठी भाषा वापरासंदर्भात मनसेनं सुरू केलेलं आंदोलन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्त थांबवलंय. ते म्हणाले पण मराठी मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. बघा, तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे कॅफेमध्ये काय चालतं.